नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज दिव्याची अमावस्या असा शब्द वापरला जातो. खरं तर गटारी अमावस्या अशा एका अभद्र अशा शब्दाने त्याला उगाच कलंकित केलेलं जातं. खरं तर आपल्याकडे दोन सण फार मोठे विलक्षण आहेत. एकतर दिवाळीची जी अमावस्या आहे त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो प्रत्यक्षामध्ये, आणि ही जी श्रावण सुरू होतं तेव्हाची जी अमावस्या आहे त्याला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी घरातले सगळे दिवे छोटे मोठे लखलखीत करून ते पेटवले जातात. त्यांच्यामध्ये वात लावलेली असते. काय संकल्पना आहे बरं खरं तरी? सनातन संस्कृती जिच्यावरती इतके हल्ले झाले, अगदी तिच्या कंठाशी प्राण यावेत अशा पद्धतीने क्रूरपणे जशी अतिक्रमण झाली आमच्यावरती, आणि या सगळ्याला तोंड देत ही संस्कृती उभी आहे. ज्या सगळ्यांनी आक्रमणं केली ते सगळे हळूहळू कालांतराने काळावरती पराभूत झाले, आणि ज्यांच्यावरती आक्रमण केले ते सनातनी सगळे आजही अभिमानाने ताठ मनाने जिवंत आहेत, रसरशीतपणे जगतायत. वाराणसीसारखं शहर तर संपूर्ण जगात एकमेव असं आहे की जुन्यातले जुन्यात ज्याचे संदर्भ मिळतात, आणि आजही प्रत्यक्ष त्या ठिकाणी रसरशीतपणे असं जगणं चालू आहे. इतर कितीतरी शहरं त्यांचे फक्त पुरावे आहेत. सगळं नष्ट झालेलं आहे. खंडहर असा जो हिंदीमधला शब्द आहे, उद्ध्वस्त आपल्याकडे मराठीमध्ये म्हणतो आपण. अवशेष सापडतात, काही पुरावे सापडतात, शिलालेख, ताम्रपट वगैरे सगळ्यातून त्याचे सगळे पुरावे मिळतात जगभरामधले. आपल्याकडे अशी जुनी शहरं आहेत नष्ट झालेली, पण त्या जोडीला प्रत्यक्ष जिवंत असलेली ज्याचे संदर्भ आहेत जुने, आणि आजही ते प्रत्यक्ष शहर तुमच्या समोर आहे. वाराणसी असो किंवा मी जिथून व्हिडिओ करतो आहे त्या जवळचं पैठण असो, प्रतिष्ठान नगरी असो, की हे आजही शहरं रसरशीतपणे जिवंत आहेत. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से रहा है दुश्मन दौरे जहां हमारा, असं जे म्हणतात त्याचं प्रत्यक्ष प्रतीक म्हणजे ही सगळी आजही जिवंत रसरशीत असलेली ज्यांचे प्राचीन संदर्भ आहेत अशी ही सगळी शहरं आहेत. छोटी गावं आहेत. आजही काही छोट्या गावांमध्ये अचानक असं एखादं मंदिर सापडतं किंवा मंदिर आढळतं, किंवा आपण पाहायला गेल्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कळतं. आधी जर असेलच आपल्यालाच माहीत नसतं, आणि आपल्याला प्रश्न पडतो की हे काय? हे तर छोटं गाव आहे, धड रस्ता नाही आजच्या भाषेमध्ये, आडवळणाचं गाव आहे, कुठं माहिती नाही. त्या ठिकाणी अप्रतिम असं हे मंदिर आहे. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये टहाकारी म्हणून जे गाव आहे, आणि त्या ठिकाणच्या महालक्ष्मी मंदिरात आम्ही नुकतंच गेलेलो होतो. त्याच्यामुळे ही जी प्रतिक्रिया म्हटली की अरे, इतक्या आडवळणाला आणि इतकं सुंदर मंदिर, अप्रतिम त्याचे खांब, त्याच्यावरचं शिल्पांकन, हे काय आहे? ही सनातन संस्कृती आहे, आणि त्याचं सुंदर प्रतीक म्हणजे ही दिव्याची अमावस्या, की आम्ही सगळं लखलखीतपणे म्हणजे घासून पुसून घेतो आणि प्रत्यक्ष अमावस्येला दिवे लावतो. लक्ष्मीपूजन आणि आजचा दिवस, ह्या दोन अमावस्या इतक्या विलक्षण आहेत. संपूर्ण वर्षभराच्या बाकीच्या सण समारंभामध्ये जे अंध होते असे शंकर रामाणीसारख्या कवींनी एक अप्रतिम सुंदर ओळ लिहिलेली, दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले. जगात अंधारच भरलेला आहे सगळा जिकडे तिकडे, आणि त्याच्यामध्ये सूर्यासारखे असे कितीतरी जे असे ग्रह हे आहेत, तारे आहेत, ते तेजमान आहेत, पण प्रत्यक्ष मूळचा जो आहे तो अंधारच आहे असं म्हटलेलं असताना काळोखाच्या वरती मात करण्याच्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने आपण जीव तोडून प्रयत्न करतो, जो मानवी संघर्ष आहे सगळा, त्याचं प्रतीक म्हणजे हे असे सण आहेत. ज्या पद्धतीने आपल्याकडे तो साजरा केला जातो, मला ही गोष्ट फार मोठी विलक्षण वाटते. अशा दिवशी तुमच्या घरातले काही सोन्या चांदीचेच दिवे किंवा समया पेटवायत असं नाही, अगदी साध्यातला साधा दिवा सुद्धा ती बाई घासून पुसून स्वच्छ करते आणि त्याच्यामध्ये वात लावते. ही जी विलक्षण अशी वृत्ती आहे, रसरशीत अशी वृत्ती आहे, किंवा अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा. म्हणून त्या जात्यावरच्या ओवीमध्ये की दुःख दळून खाणारी माणसं, दाण्याच्या जीवाने दाण्याच्या बरोबर जिण्याचा रगडा, गाण्याच्या ओढीने तुला ओढीते दगडा. म्हणजे दाण्याच्या सोबत जगणंही रगडा होऊन चाललेलं आहे, पण कला संस्कृती आम्ही अशा पद्धतीनं जतन करून ठेवलेली आहे साध्या साध्या माणसांनी. म्हणून दुःख दळून खाणारी माणसं अशी संकल्पना आपल्याकडे आलेली आहे. किती छोटं गाव असो, त्या गावची आर्थिक परिस्थिती किती सामान्य असो, तुम्हाला त्या गावामध्ये किमान एक ग्रामदैवत आणि त्या ग्रामदैवताची जत्रा आढळून येईल.
त्या दिवशी त्या गावामधले जे उत्साहाचं वातावरण असतं, या छत्रपती संभाजीनगरपासून जवळ बोकुड जळगाव म्हणून गाव आहे आणि तिथे ते शंकर महाराजांचा मठ आहे. आणि त्यांचा जो उत्सव असतो की दिवाळीच्या नंतरची जी पौर्णिमा असते, त्रिपुरारी पौर्णिमा, त्यावेळेस त्यांचा उत्सव असतो. आणि त्या गावची अशी प्रथा आहे, प्रत्यक्ष दिवाळीला कोण कोणाकडे जाईल की नाही माहिती नाही, पण ह्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या नंतरची दिवाळी म्हणूयात आपण, देवदिवाळी तेव्हाच असते नाहीतरी, त्यावेळी सगळ्या माहेरवाशिणी त्या गावामध्ये येतात. म्हणजे त्या गावच्या ज्या सगळ्या दुसऱ्या गावात दिलेल्या ज्या मुलीबाळी आहेत, लेकीबाळी आहेत, त्या आवर्जून माहेरपणाला केव्हा येतात की ज्या दिवशी त्या गावचा उत्सव असतो. ही आपली परंपरा आहे. अगदी छोट्यातलं छोट्यात गाव, ज्या गावाला ग्रामदैवत नाही आणि ज्या गावाची त्या ग्रामदैवताची जत्रा भरत नाही असं गावच नाही. म्हणजे महाराष्ट्रातलं तरी मी तुम्हाला सांगू शकतो, मला माहिती आहे म्हणून. भारतामध्ये पण हीच परिस्थिती आहे. इतक्या वर्षानुवर्ष आम्ही हे जतन करून ठेवलेलं आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी 2 वर्षापूर्वी मी लिहिलेली होती. आज मी परत तुमच्यासमोर ठेवतो. दीप अमावस्या पूजन दिव्यांचे, गाणे प्रकाशाचे गाऊ चला. अंधारावरती करुनिया मात, माणसाने वात पेटविली. दिव्याच्या शोधाने पलटली दिशा, उजळली उषा मनोमनी. प्रकाशाचा शुभ्र सुरू झाला खेळ, संस्कृतीचा मेळ उजेडाशी. पण ती म्हणजे नसतो प्रकाश, आशेचे आकाश उजळते. विज्ञानाने ऐसी केली तजवीज, खेळवली वीज घरोघरी. कांत जळो दीप बाहेरनी आत, आशा काळ जात सदोदित, आशा काळ जात सदोदित. काल मातीचे दिवे होते, धातूचे दिवे आले, टेंभे होते, मशाली होत्या. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दिवे प्रकाशासाठी अशा पद्धतीचे दिवे पेटवले. आता विज्ञानाने प्रगती केली, आधुनिक स्वरूपामध्ये वीज घराघरातून खेळली आहे आणि प्रकाश जिकडे तिकडे तुमच्या बोटाच्या टोकावरती, तुम्ही बटन दाबलं की उजेड होतो, बटन दाबलं की बंद होतं. इतपत माणसाने प्रगती केलेली आहे. सोलारवरचे पण दिवे आता जागजागी बसून ज्या ठिकाणी ही वीज पोहोचवण्याची सोय नाही ती पण केलेली आहे. हे सगळं आपल्या सनातन संस्कृतीचं सूत्र आहे. मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला आणि मानवी संस्कृतीची सुरुवात झाली असं जे मानलं जातं. समाजशास्त्रज्ञ शेतीचा शोध लागला, त्याच्या बाबतीमध्ये तो बाईंनी कसा लावला. त्याच्या जोडीनं दुसरा एक मुद्दा आहे की जेव्हा प्रत्यक्ष माणसाला आगीचा शोध लागला, आगीचा शोध लागला म्हणजे आग तयार करण्यासाठी दगडावरती दगड घातल्याच्या नंतर ठिणगी पडते आणि ती ठिणगी तर रूपांतर आपल्याला आगीत करून त्याची चूल पेटवता येते, त्याच्यावरती अन्न शिजवता येतं. हे एक फार मोठा टप्पा आहे. जसं माणसाला स्वतःचं अन्न तयार करता आलं, शेतीचा शोध लागला, तसं त्या अन्न शिजवण्यासाठी तुम्ही चुलीवरती जाळ पेटवला, जाळ लावला चुलीवरती, त्या आगीवरती अन्न भाजलं आणि भाजलेल्या अन्नाची रुचकर चव, चविष्टपणा किंवा ते मऊ बनतं आणि बाकीचे सगळे फायदे कळायला लागले. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे, एकदा कळलं की तो जो जाळ आहे त्या जाळाचा उपयोग प्रकाश म्हणून पण करता येऊ शकतो. आणि जशी चूल माणसाने पेटवली, आपलं अन्न शिजवलं, त्याच्या पुढचा आणि अप्रतिम सुंदर जो टप्पा आहे आजच्या सणाशी निगडीत, ह्याच माणसाने दिवा, दिव्यामध्ये तेल, त्याच्यामध्ये वात आणि त्याच्यामध्ये जळणारा दिवा, आणि हे जे प्रकाशाचं पर्व सुरू झालं तेव्हापासून मला वाटतं त्याचं प्रतीक म्हणून हे 2 सण आहेत. ही दिव्याची अमावस्या आहे आजची आणि दुसरं दिवाळीतलं लक्ष्मीपूजन आहे. आणि ह्या निमित्तानं सगळ्यात पहिल्यांदा मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला, ती एक सुरुवात. हे जे अन्न आहे ते अन्न शिजवण्यासाठी त्याला आपल्या चुलीमध्ये जाळ कसा लावावा ह्याचा शोध लागला, ही दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा जो आहे की ह्याच जाळाचं जसं अन्न शिजवण्यासाठी उपयोग होतो तसंच ह्याच जाळाचा उपयोग आपल्याला ते आपलं अन्न जे आपण तयार करत आहोत ते शिजवण्यासाठी, वाफवण्यासाठी, वेगवेगळे सगळे आता ते अन्नाचे पुढचे सगळे प्रक्रिया सुरू झाली. त्याची जी सुरुवात झाली तिचा वागला. आणि तिसरा भाग म्हणजे या जाळाचा उपयोग करून आपल्याला प्रकाशाची निर्मिती करता आली, दिवा तयार करता आला. सुरुवातीचा दिवा अर्थातच मातीचा असणार, माती, त्याच्यामध्ये तेल आणि त्याच्यामध्ये वात, आणि त्या वातीतून ज्या पद्धतीने माणसाच्या असं लक्षात आलं की आपण ह्या अंधारावरती मात करू शकतो. अन्यथा असं व्हायचं की दिवसाच्या म्हणजे सूर्याच्या प्रकाशातच जे काही कामं करायची ती करायची आणि सूर्य मावळला की झोपी जायचं बाकीच्या पाखरांप्रमाणे, प्राण्यांप्रमाणे. आणि ते जेव्हा परत पुन्हा सूर्य उगवतो त्याच वेळेस परत आपली सगळी कामं सुरू करतं. असं सगळं जे चक्र लाखो वर्षापासून चालू होतं, जवळपास 2 लाख वर्षाचा माणसाचा इतिहास आहे.
आफ्रिकेत सापडलेला तो सांगाडापासून मोजलं तर. मागच्या व्हिडिओत आम्ही त्याचा आवर्जून उल्लेख केला होता. त्याच्यातले 1,90,000 वर्ष जवळपास भटकंतीची आहेत. या भटकंतीच्या काळात नंतर शेतीचा शोध लागला, पुढची गोष्ट. या भटकंतीच्या काळात ज्या सगळ्या अडचणीला तोंड द्यावे लागले माणसाला, त्या सगळ्यावरती मात करून जसं त्याचा शेतीचा शोध लागला, त्याच्यानंतर अन्न शिजवण्याचा शोध लागला, आणि मग तिसरा त्याच आगीचा उपयोग करून घेऊन त्याला दिवा पेटवता आला. आणि तशा अर्थाने म्हणूयात आपण की मानवी संस्कृतीचाच दिवा पेटला. त्याची खूण म्हणून आजचा सण आहे. आपण पण लक्षात ठेवूयात, आपला हा जो कोणी पूर्वज असेल, ज्या कोणाला पहिल्यांदा मातीचा दिवा, त्याच्यामध्ये तेल, त्याच्यामध्ये त्यानं वात लावली आणि प्रकाश पडला, त्याच्या चेहऱ्यावर तेव्हा जे काही उमटलं असेल ते विलक्षण आहे. प्रत्यक्षात ते कोण होता, तो काय प्रसंग होता, काहीच आपल्याला माहिती नाही. पण आपण त्याची आठवण मात्र आजही जपलेली आहे. आजही आपण दिव्याची अमावस्या साजरी करतो आणि त्या सगळ्या आपल्या पूर्वजांची आठवण करतो, ज्यांनी अंधारावरती झगडून दिव्याचा शोध लावला. इथेच थांबूया. धन्यवाद.